मी आज लवकर लॉग आउट केलं आणि वेगळं काहीतरी खायचं खूप मन होत होतं. सो माझ्या वहिनीने व्हेज पुलाव केला आणि तो लय भारी झालेला. सो आय थॉट वाय नॉट आय शेअर धिस रेसिपी विथ. तर त्यासाठी लांब राईस घ्यायचा आणि तो स्वच्छ पाण्याने धुवून त्याला पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवायचा. त्यानंतर सगळ्या व्हेजिटेबल्स घ्यायच्या ज्या तुम्हाला आवडतात. इथं आम्ही गाजर, बीन्स, फ्लॉवर बारीक चॉप करून त्यात वाटाणा ॲड केला होता. त्यानंतर त्यामध्ये मॅरिनेशनसाठी दही, त्यानंतर जिरे पावडर, तिखट ॲड करायचं आहे. त्यानंतर आपण हळद टाकली आणि थोडासा बिर्याणी मसाला घालून हे सगळं चांगलं एकत्र करून सोया चंक्समध्ये पाणी ॲड करून ते थोडा वेळ सोक करायला ठेवून द्यायचे. पनीरचे छोटे छोटे तुकडे करायचे. त्यानंतर आपण कांदा उभा कापून घेणार आहोत. तुम्हाला आता हे जे सगळे पदार्थ दिसत आहेत ते आपण ह्या व्हेज पुलावमध्ये वापरणार आहोत. व्हेज पुलाव किंवा व्हेज बिर्याणी पण म्हणू शकता तुम्ही. एका पॅनमध्ये तेल चांगलं गरम झाल्यावर त्यामध्ये आपण काजू, कांदा आणि पनीर चांगलं गोल्डन होईस तोपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. कुकरमध्ये तेल चांगलं गरम झाल्यावर त्यामध्ये उभा चिरलेला कांदा, मिरच्या, तेजपत्ता, दालचिनी आणि चक्री फुलं टाकून घ्यायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये तिखट ॲड करायचे आणि त्यानंतर मॅरिनेट केलेल्या सगळ्या भाज्या, सोया चंक्स आणि फ्राय केलेलं पनीर टाकून त्याला चांगलं एकत्र करून त्यामध्ये भिजवलेलं तांदूळ आणि पाणी ॲड करून चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर, पुदिना आणि आपण परतलेले काजू टाकून मीठ टाकायचं आहे. या बिर्याणीमध्ये फ्लेवर ॲड करण्यासाठी लिंबू पिळायचं आहे आणि परत एकदा सगळं चांगलं एकत्र करून कुकरचं झाकण बंद करायचं आहे. हाय इथे आपली व्हेज बिर्याणी किंवा व्हेज पुलाव तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तळलेला कांदा ॲड करून छान सर्व करून घ्यायचं आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही कोशिंबीर पण केली होती. खरं सांगू का, ही रेसिपी एक नंबर झाली होती. तुम्ही पण नक्की ट्राय करा. बाय, हॅव अ नाईस डे.